नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं, पण सरकार काहीच करू शकले नाही. ना पोलिसांनी लाठीचार्ज केला, ना अश्रुधुरांच्या गोळ्या सोडल्या. संपूर्ण यंत्रणा हात बांधून बसली होती. शेवटी हायकोर्टात ही बाब पोहोचली आणि कोर्टाने आदेश दिला की ठराविक वेळेत आंदोलन मागे घ्या. दबाव वाढला, बातम्या समोर आल्या आणि शेवटी जरांगेंना आंदोलन मागे घ्यावंच लागलं. काल बच्चू कडूंच्या आंदोलनातही असंच काहीसं घडलं. हायकोर्टाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण बच्चू कडू ठरले ते बच्चू कडूच. ना कोर्टाच्या आदेशाला मान दिली, ना सरकारच्या धमक्यांना. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता पूर्णपणे आक्रमक मोडमध्ये आले आहेत आणि पुढे काय घडलंय हे बघणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे. मित्रांनो, नागपूर हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांचं आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र हायकोर्टाने आदेश दिला होता की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामी करावं. या आदेशानंतर बच्चू कडू यांनी आंदोलकांना संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही इथून जाण्यास तयार आहोत, पण आमच्या पुढील हालचालीची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी. आमच्यासाठी तुरुंगाची व्यवस्था करा, आम्ही तयार आहोत, असं म्हणत बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेण्याऐवजी ते सुरूच ठेवणार असल्याचं जाहीर केलं. न्यायालयाने आंदोलकांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामी करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलीस अधिकारी बच्चू कडू यांच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी कडूंना कोर्टाचा आदेश सांगितला आणि जागा खाली करण्याची विनंती केली. मात्र त्याचवेळी शेतकरी आंदोलकांनी बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तिथून माघार घेतली. यानंतर बच्चू कडू उभे राहून आंदोलकांसमोर आले आणि कोर्टाच्या आदेशानंतरही आपली भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट सांगितलं. बच्चू कडूंना भेटण्यासाठी 2 मंत्री दुपारी 4 वाजता येणार असल्याचं सांगितलं होतं, पण रात्री 8 वाजेपर्यंतही सरकारकडून एकही मंत्री आंदोलनस्थळी पोहोचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि रोष वाढू लागला. बच्चू कडू सकाळपासूनच रस्त्यावर आंदोलन करत होते, तर हजारो शेतकरी नागपुरात एकवटलेले होते. ही सर्व परिस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात असूनही ना त्यांनी मागण्यांवर चर्चा केली, ना बच्चू कडूंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता सर्वत्र हा प्रश्न उपस्थित होतोय की फडणवीस यांनी एवढं मोठं आंदोलन असूनही दुर्लक्ष का केलं? 2 मंत्री बच्चू कडूंना भेटण्यासाठी आंदोलनस्थळी आले तेव्हा बच्चू कडूंनी ठामपणे सांगितलं, मुख्यमंत्र्यांना आत्ताच फोन करा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट सांगा. या मागणीवर दोन्ही मंत्री एकमेकांकडे पाहत राहिले, पण कोणीही लगेच फोन करण्याचं धाडस केलं नाही. शेवटी दोघेही एका बाजूला गेले आणि तिथे जाऊन फडणवीसांना फोन केला. बच्चू कडूंनी हा प्रकार नीट ओळखला होता. तोपर्यंत राजू शेट्टी देखील आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांनी म्हणताच वातावरण तापलं. लोकशाहीच्या नावाखाली सगळं चालतं, पण आता संविधानापेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. या सर्व घडामोडीनंतर बच्चू कडूंनी जाहीर केलं की आज मुंबईत सकाळी 11 नंतर शेतकरी प्रश्नांवर महत्त्वाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तहसील कार्यालयात जाऊन कर्जमाफीसाठी निवेदन द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच जर आज शेतकरी कर्जमाफीचा निर्णय मंजूर झाला नाही किंवा सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उद्यापासून देशभर रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास मनोज जरांगे ही बच्चू कडूंच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी पोहोचले. मनोज जरांगे यांनीही बच्चू कडूंच्या आंदोलनाला स्पष्ट पाठिंबा जाहीर केला आहे. जे शेतकरी 2 नोव्हेंबर नंतर जरांगे यांच्या मागे उभे राहणार होते, ते आता बच्चू कडूंच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि हे स्वतः जरांगे यांनीच घडवून आणलं आहे. एका बाजूला राजू शेट्टी, दुसऱ्या बाजूला बच्चू कडू आणि आता मनोज जरांगे हे मैदानात उतरले. हे तिघे मिळून सरकारला प्रचंड दबावाखाली आणतील हे निश्चित आहे. म्हणूनच आता शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. शेतकऱ्यांनो, जर तुम्हाला खरी कर्जमाफी हवी असेल तर हा मुद्दा सतत जिवंत ठेवणं आणि माध्यमांमध्ये पोहोचवणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सरकारपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचत राहील. मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे कर्जमाफी आता शेतकऱ्यांसाठी गरज नव्हे तर हक्क बनली आहे. राज्यात सध्या महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. जमिनी वाहून गेल्या आणि शेतातील मातीसुद्धा नष्ट झाली आहे. लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सरकारकडून कोट्यवधींच्या मदतीच्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ तुटपुंजीच मदत पोहोचली आहे. म्हणूनच शेतकरी कर्जमाफीसाठी याहून योग्य वेळ दुसरी असूच शकत नाही. हीच गोष्ट ओळखून बच्चू कडूंनी कर्जमाफीची मागणी ठामपणे पुढे केली आहे. ते हजारो ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले आहेत आणि आंदोलनाला मोठं रूप मिळालं आहे.
आता उद्यापासून हे आंदोलन आणखीन उग्र होण्याची शक्यता आहे. म्हणून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत नेमकं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींबाबत तुमचं मत काय आहे? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. जय महाराष्ट्र.